सगळ्यांना सुप्रभात. सगळ्यांनी आपापले कॅमेराज ऑन करायचा आहे. ओके, व्हेरी व्हेरी गुड. ओके, तर चला. अ, आज आपण आपला सेशन स्टार्ट करूया. राईट. सगळ्यात अगोदर आपण वॉर्मअप करतो, त्याच्यानंतर वर्कआउट आणि एंड ऑफ द सेशन आपण स्ट्रेचिंग करतो. ओके, कधीही लक्षात ठेवा, आपण कुठलाही गोल बनवला, कुठलंही लक्ष बनवला, राईट, त्यामध्ये अडीअडचणी खूप येणार आहेत. राईट. आणि हेच कारण आहे पेशन्स लेवल. ओके, पेशन्स किती आहे हे खूप महत्वाचं आहे. काही जणांचं पेशन्स हे 1 महिन्याचा असतो, काही जणांचा 3 महिन्याचा असतो, काही जणांचा 6 महिन्याचा असतो, काही जणांचा 8 महिन्याचा असतो. ओके, हे प्रत्येकाच्या पर्सन टू पर्सन हे डिपेंड करतं. ओके, कारण काय होतं, आपले जे पास्ट एक्सपिरियन्सेस असतात, आपण कधी काही केलेलंच नसतं, मग त्यामुळे आपल्याला वाटतं की सारखं माझ्याने होईल का, मी करू शकेन का, मी करून दाखवू शकतो का, राईट, असे आपल्याला थिंग्स येतात. राईट, मनामध्ये विचार येतात. पण जेव्हा आपल्याला करायचं आहे म्हणून आपण ते करूनच दाखवतो, राईट, त्यामध्ये आपला वेळ देतो, त्यामध्ये आपल्याला नक्की त्यामध्ये रिझल्ट मिळतो. ओके, आणि तेच आपण एंड ऑफ द सेशन आपण डिस्कस करणार आहे थोडं बहुत फार. ओके, तर त्यासाठी, राईट, तर सगळ्यांना सुप्रभात, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आणि चला, तर आज आपण सेशन स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर वॉर्मअप स्टार्ट करायचं आहे. नेक रोटेशन डाव्या बाजूपासून स्टार्ट करायचं. ओके, चला, नेक रोटेशन आपण स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करूयात नेक रोटेशन डाव्या बाजूपासून. 1, 2, 3, 4, 5. आता उलट फिरवायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. ओके, आता आपल्याला करायचं आहे साईड टर्न. ओके, नेक साईड टर्न करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, शोल्डर रोटेटर कप वरती हँड ठेवायचे आहे आणि रोटेट करायचं फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. साइड लॅटरल रजेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. फ्रंट रजेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, अडक्शन अबडक्शन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, आता हँड्स असे एल्बोज सरळ ठेवायचे आहे आणि इंटरनल रोटेशन या प्रकारे. ओके, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इनवर्ट रोटेशन करायचं. 8, 9, 10. ओके, आता डाव्या बाजूपासून याच प्रकारे सरळ ठेवायचं आहे आणि खालच्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करायचं आहे. ओके, स्ट्रेट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, एल्बो रोटेशन करा. 1, 2, 3, 4, 5, 6. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5, 6. wrist rotation. 1, 2, 3, 4, 5. reverse. 1, 2, 3, 4, 5. ओके, हँड्स ओपन आणि क्लोज करायचे. फिंगर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, कमरेवरती हँड्स ठेवायचं आहे. ओके, हिप रोटेशन करायचं. 1, 2, 3, 4, 5. रिव्हर्स. 1, 2, 3, 4, 5. ओके, पाय जवळ घ्यायचेत, गुडघे जवळ घ्यायचेत. राईट, आणि नीज अप अँड डाऊन करायचेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान.
चला लवकर जॉईन करत जावा. ओके, खूप महत्वाचं आहे. चला, तर आपला नेक्स्ट सेट आहे तो आहे लेग रेजेस करायचे. ओके, लेग रेजेस बाजूला 25 रिपिटेशन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चला स्टार्ट करा. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. चला आता राईट लेग स्टार्ट करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. चला अपोजिट साइड परत लेफ्ट साइड करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. चला अपोजिट लेग अपोजिट राईट साइड. चला लगेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. चला लेफ्ट लेग लगेच 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. चला राईट लेग लगेच अल्टरनेट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. ओके, व्हेरी गुड. आता सगळ्यांनी करायचं आहे साइड हँड रेजेस. ओके, या प्रकारे थांबायचं आहे. साईडला वॉक करत साइड हँड रेजेस करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. चला सगळ्यांनी करायचंय. 17 18 19 20 21. व्हेरी गुड. 26 27 28 29 30 31 32 33. थोडंसं स्पीड वाढवा अजून. 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57
58. जे नवीन नवीन असतात जेव्हा स्टार्ट करतात, जर समजा त्यांनी हे व्हिडिओ बघून स्टार्ट करत आहात तर डायरेक्ट 1 मिनिट करायचं नाही. ओके, ऍटलिस्ट 40-50 सेकंड जरी केली ही ऍक्टिव्हिटी तरी चालतं. ओके, काही अडचण नाहीये. राईट, व्हेरी गुड, खूप छान. चला आता आपल्याला स्लोली रनिंग स्टार्ट करायची आहे. सगळ्यांना रनिंग स्टार्ट करायची स्लोली. ओके, सगळ्यांनी रनिंग स्टार्ट करायची. चला रनिंग स्टार्ट करा स्लोली. रनिंग मध्ये मी काय करणार, सरळ थांबणार, बॉडीला थोडंसं स्लाइटली बेंड करणार. ओके, हाताची मुवमेंट ह्या प्रकारे ठेवणार. ओके, सरळ स्ट्रेट, आणि हाताची मुवमेंट पुढे मागे असणार. राईट, पुढे मागे. ओके, ह्या प्रकारे पुढे मागे. चला सगळ्यांनी करायचे आहे स्लोली रनिंग ह्या प्रकारे. व्हेरी गुड. सर अजिबात दिसत नाहीये. दिसत नाहीये का? हम्म. ठीक आहे, आता चेक करा. आता दिसतंय. चला व्हेरी गुड. चला स्टार्ट करा रनिंग. खूप छान. जर समजा ज्यांचा गुडघा दुखत असेल तर त्यांनी सावकाश करायचं. राईट, जर नी पेन वगैरे एक्झिस्टिंग असेल तर हाताची मुवमेंट जास्त करायचं आहे आणि पायाची मुवमेंट कमी करायची. राईट, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, व्हेरी गुड. आणि ज्यांना काहीच अडचण नाहीये त्यांनी स्पीड वाढवायची आहे. राईट, हे लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड. आवाज सगळ्यांना येतोय ना? राईट, येस और नो? येस, व्हेरी गुड, खूप छान, थँक्यू. चला व्हेरी गुड. खूप छान, व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. लास्ट 30 सेकंड्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. ओके, आणि जे नवीन असतात ते सावकाश करायचे. राईट, स्टार्टिंगला. व्हेरी गुड. लास्ट 10 सेकंड्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओके, व्हेरी गुड, खूप छान. तर आपला पहिला सेट आहे तो आहे पंचेस करायचे आहेत आपल्याला, साईड पंचेस करायचे. राईट, आता आपण सरळ थांबलो. सरळ थांबून आपल्याला साईड पंचेस कसं करायचं आहे, हाताची मुवमेंट या प्रकारे घ्यायची आहे जवळ. ओके, साईडला मी टर्न केलं. राईट, ह्या प्रकारे, आणि पंचेस करायचे. 1, 2, 3, 4. ओके, साईडला टर्न केलं. 1, 2, 3, 4. साईडला टर्न केलं. 1, 2, 3, 4. ओके, साईडला टर्न केलं. 1, 2, 3, 4. ओके, या प्रकारे पंचेस करायचे. चला स्टार्ट करा. व्हेरी गुड. चला 1, 2, 3 गो. 1, 2, 3, 4. साईडला टर्न. 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 1, 2, 3, 4. चला सगळ्यांनी करायचंय. खूप छान, व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचंय. खूप छान. 13, 14, 15, 16, 17, 18. चला 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ओके, चला तर नेक्स्ट सेट आहे आपला
तो आहे स्किपिंग. ओके, स्किपिंग करायची आहे. राईट सगळ्यांनी. आणि ज्यांना जमतं, ओके, ज्यांना जमतं स्किपिंग, तर त्यांनी नॉर्मली आपलं स्किपिंग करायची आहे. राईट, या प्रकारे. आणि ज्यांना नाही जमत त्यांनी पुढे मागे वॉक करत करायचं स्किपिंग. ओके, या प्रकारे. ज्यांना इंजरी आहे, बॅक पेन आहे, लेग पेन आहे, ओके, सावकाश या प्रकारे. हाताची मुवमेंट जास्त करायचं. राईट. आणि ज्यांना जमतं त्यांनी जम्प करत करायचं. राईट. स्टार्ट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 करत राहायचंय. 31 32 लास्ट 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. व्हेरी गुड. आता नेक्स्ट सेट आहे आपला जम्पिंग जॅक्स. ओके, थांबायचं नाही बिलकुल. स्टार्ट. 1 2 3. ज्यांना जम्प करून जमतं त्यांनी जम्प करून करायचंय. ज्यांना नाही जमत त्यांनी साईडला वॉक करत करायचंय. ज्यांना इंजरी असेल त्यांना, किंवा ज्यांचं वजन जास्त आहे, राईट, त्यांनी. आणि पाय जर जास्त दुखत असतील तर हाताची मुवमेंट जास्त करायची. राईट. चला स्टार्ट करा. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 26 29 30 31 37 38 39 40 41 42 43 44 45. आणि जे नवीन आहेत, ओके, त्यांनी 30 सेकंड्स पासून स्टार्ट करू शकतात. 30 सेकंड पर्यंतच. ओके, चला लास्ट 5 सेकंड्स. 1 2 3 4 5. ओके, रिलॅक्स. व्हेरी गुड. आता नेक्स्ट वर्कआउट आहे आपला बर्पीज. राईट. तर बर्पीज मध्ये सरळ आपल्याला थांबायचं आहे. राईट, सरळ आपण थांबलं. ओके, लक्षात ठेवा, पहिली मोमेंट आहे रेग्युलर आपण जे करतो ते नॉर्मल बर्पीज या प्रकारे जम्प करतो, हाय जम्प करतो आपण. ओके, आणि जमिनीवरती फीट आपले जे पाम्स आहेत ते ठेवून मोमेंट करतो. राईट. 1, जमिनीला चेस्ट टेकवतो, लिफ्ट करतो. 2 3. ओके, या प्रकारे. आणि ज्यांना समजा हे करताना डिफिकल्टीज वाटते त्यांनी सिंपल काय करू शकतात, दुसरा मोमेंट, स्लाइटली जम्प, हँड जमिनीवरती, एक पाय मागे दुसरा पाय मागे, सावकाश खाली, या प्रकारे वरती, एक पाय पुढे दुसरा पाय पुढे. 2 ओके. जर हे पण खूप डिफिकल्ट झालं तर काय करायचं आहे, फिट टचेस. 1 2 3. ओके, या प्रकारे स्टार्ट करायचे. 3 मोमेंट सांगितले आहेत. चला, व्हेरी गुड. स्टार्ट करा सगळ्यांनी. 1, मी काउंट करणार आहे. ओके. 2 4 5 6 7 8
9, 10, 11, 12, 13, 14. गॅप बिलकुल पडू द्यायचा नाही. ओके, गॅप पडला तर स्टॅमिना हा कमी होतो, राईट. हे लक्षात ठेवायचं. धाप लवकर लागते. 15, लास्ट वन. चला, वन मोर. चला, लास्ट वन. व्हेरी गुड. चला, खूप छान. तर नेक्स्ट सेट आहे आपला, तो आहे लेग रेजेस. ओके, ऍप्स वर्कआउट आपण करतोय. लेग रेजेस. चला, सगळ्यांनी स्टार्ट करायचं आहे. नेक्स्ट वर्कआउट आहे लेग रेजेस. जमिनीवरती पोझिशन घ्यायची आहे, राईट, या प्रकारे. ओके, पाय सरळ, हात बटॉक्सच्या खाली, राईट. पाय सरळ. 1, 2, 3. पाय पूर्ण वरती आल्यावर श्वास सोडायचा आहे. तोंडावाटे खाली आल्यावर नाकाद्वारे श्वास घ्यायचा. सगळ्यांनी करा. चला, व्हेरी गुड. चला, कम ऑन. 7, 8, 20, 21, 22, 23. ज्याला सीझर आहे त्यांनी सावकाश करा, राईट. 28, 29, 31, 32, 33, 33, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ओके, व्हेरी गुड. चला, नेक्स्ट मोमेंट आहे, ते आहे रुशियन ट्विस्ट, राईट. या प्रकारे आपल्याला बसायचं आहे खाली. ओके, या प्रकारे. ज्यांना जमतं त्यांनी या प्रकारे पाय वरती घ्यायचे किंवा पायाची घडी घालून अशी वरती घेऊ शकतात, राईट, क्रॉस. ओके, हात जवळ ठेवायचा आहे आणि ट्विस्ट करायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. ओके, या प्रकारे करायचे.
ज्याने काय होणार आहे की बॉडीला तुम्ही बॅलन्स करू शकणार आहात, राईट. तेच तुम्हाला करायचं आहे. आणि जर समजा हे तुम्हाला नाही आलं, राईट, तर प्रयत्न करायचा ऍटलीस्ट 5 to 10 सेकंड पाय वरती झाला पाहिजे, राईट. 1, 2, 3, 4, 5. परत स्लोली डाऊन, थोडंसं ब्रेक, परत अप. 1, 2, 3, 4, 5. परत स्लोली डाऊन, परत गेट अप. ओके, फास्ट. 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10. ओके, सगळ्यांनी करायचं आहे. खूप छान. स्टार्ट करा. व्हेरी गुड. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52. चला, व्हेरी गुड. खूप छान. चला, नेक्स्ट सीट आहे तो आहे प्लँक. ओके, प्लँक करायचा आहे, राईट. प्लँक करायचा आहे. ओके, सरळ थांबायचं आहे या प्रकारे. ओके, एल्बोज खाली जमिनीवरती, राईट, स्ट्रेट. ओके, पाय एकदम सरळ मागे, जितकं मागे जाईल तितकं मागे, जेणेकरून पाठ सरळ आली पाहिजे, राईट. या प्रकारे. चला, व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं आहे. ज्यांना जमलं नाही असं पाय सरळ करून करायचं, त्यांनी पाय जमिनीवरती टेकवायचं आहे. असे फीट उचलायचं आहे आणि बॉडीला पुढे आणायचं सरळ करून. ओके, ज्यांचं खूपच वजन जास्त आहे, कंट्रोल करता नाही आलं त्यांनासाठी. ओके, बाकीचे सगळ्यांनी असं स्ट्रेट करायचं, राईट. चला, व्हेरी गुड. काउंट करायचंय असं 50 to 60 सेकंड होल्ड करायचं सगळ्यांनी. ओके, चला, 60 सेकंड ऍटलीस्ट होल्ड करा. चला, व्हेरी गुड. खूप छान. आणि ज्यांना हे येत नाही त्यांनी लेग रेस करायचं असं. ओके, चला लवकर, फास्ट. 60 चला, लेग रेस. लेग होल्ड करायचंय. ओके, 45 डिग्री. खूप छान. वरती उचला अजून पाय. चला, सगळ्यांनी होल्ड करायचंय प्लँक. ओके, 15 सेकंड झालेले आहेत. 60 सेकंड करायचंय. चला, 22, 23, 24, 26, 27, 28, 29. चला गुले मॅम लवकर. 31, 32, 33, 34, 35, 36. मान सरळ, पाठ सरळ, पाय सरळ. ओके, पूर्ण बॉडी स्ट्रेट पाहिजे. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. चला, खूप छान. चला, सगळ्यांनी थांबायचंय लवकर, फास्ट. व्हेरी गुड. खूप छान. चला, सगळ्यांनी बसायचं आणि उठायचं आहे लवकर. चला, फास्ट. सिट डाऊन आणि गेट अप, फास्ट. चला लवकर, व्हेरी गुड. आणि ज्यांना नी पेन आहे
त्यांनी फक्त पुढे मागे रन करा. ओके, पुढे मागे. आता आपल्याला काय करायचं आहे, आपण सिट सिट डाऊन आणि गेटअप करतोय, राईट. या प्रकारे बसतोय. ओके, बसल्यानंतर ना उठतोय, राईट. एकदा डाव्या बाजूपासून उठलो, एकदा उजव्या बाजूपासून. ओके, राईट. या प्रकारे बसायचं आणि उठायचं आहे. व्हेरी गुड. आणि ज्यांना जर नी पेन असलं त्यांनी फक्त नॉर्मली रन करा ह्या प्रकारे पुढे मागे. ओके, चला, व्हेरी गुड. खूप छान करायचं सगळ्यांनी लवकर. चला, व्हेरी गुड. 16, 17, 18, 19, 20, 21, 22. खाली बसताना सावकाश बसायचं, लक्षात ठेवा. ओके, खाली फ्लोअरला टच करून तुम्ही बसू शकता, काही अडचण नाहीये, राईट. खूप छान. चला, व्हेरी गुड. चला, लास्ट 10 सेकंड्स. व्हेरी गुड. लगेच उठायचंय, बसल्यानंतर ना तिकडच बसून राहायचं नाहीये. ओके, व्हेरी गुड. खूप छान. चला, लास्ट 5 सेकंड्स. 1, 2, 3, 4, 5. ओके, व्हेरी गुड. चला, सगळ्यांनी एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. ज्यांना पाणी प्यायचं आहे त्यांनी पाणी पिऊ शकता. ओके, नो इश्यू. खूप छान. 1 मिनिटाचा ब्रेक, राईट. व्हेरी गुड. ऍक्टिव्हिटीमध्ये कधीही करताना फॉर्म बरोबर करायचा आहे. ओके, प्रॉपर फॉर्म मध्ये करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि जितकं टार्गेट असतं तितकं टार्गेट करायचंय. आणि जर इन केस तुम्हाला जमलं तर त्याच्यापेक्षा जास्त करायचा प्रयत्न करायचा, राईट. थोडंसं ऍटलिस्ट. खूप छान. भिंतीला टेकू नका, पुढे या. व्हेरी गुड. थांबायचंय, बसायचं नाहीये. ओके, चला लवकर. खूप छान. चला, रेडी व्हा नेक्स्ट सेट साठी. चला, नेक्स्ट सेट साठी आपण रेडी होतोय, राईट. नेक्स्ट सेट स्टार्ट करायचा आहे. पहिल्यापासून आपण जे 7 एक्सरसाइजेस घेतलेत ते आता कंटिन्यू करायचे, राईट. पहिली एक्सरसाइज होती आपली पंचेस, साईड पंचेस. ओके, हात सरळ केलं ह्या प्रकारे. ओके, साईड पंचेस, टर्न केलं. ओके, 1, 2, 3, 4. ओके, आणि लक्षात ठेवायचंय तुमच्या पंचेसची जितकी स्पीड असेल तितकं जास्त तुमची बॉडी एनर्जी बर्न करते, राईट. या प्रकारे साईडला टर्न. 4, 5, 6, 7, 8, 9. ओके, फास्ट फास्ट केलं तर या प्रकारे. आणि ज्यांना समजा कधी केलेलं नाहीये, ओके, मीडियम करायचं आहे, एकदम फास्ट करू नका, जेणेकरून लचकणार आहे बॉडी. ओके, व्हेरी गुड. खूप छान.
व्हेरी गुड, खूप छान. बरेच जण करतायत फास्ट. राईट, व्हेरी गुड. करत राहायचंय, मी सेकंड्स काउंट करत राहतोय. राईट, बोलत जरी नसेल तर काउंट करत राहतोय. राईट. 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 33, 34, 35. चला गुले मॅम स्टार्ट करा. 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. करत राहायचंय सगळ्यांनी. चला 10 सेकंड्स, लास्ट 10 सेकंड्स करत राहायचंय. व्हेरी गुड, खूप छान. लास्ट 7 सेकंड्स. 1, 2. चला लास्ट 5 सेकंड्स. व्हेरी गुड, करत राहायचंय. 25. चला नेक्स्ट सेट आहे ते आहे जम्पिंग जॅक्स. ओके, राईट, जम्पिंग जॅक्स करायचे. चला नेक्स्ट सेट. ज्यांना जमत नाही त्यांनी साईडला वॉक करत करायचं आहे या प्रकारे. ओके, ज्यांचं वजन खूप जास्त आहे त्यांनी, आणि ज्यांना जमतंय त्यांनी सरळ थांबायचं आहे. राईट, आणि स्टार्ट करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14. चला स्टार्ट करा लवकर. व्हेरी गुड. जम्पिंग जॅक्स मी काउंटिंग करतो. राईट, 19, 20, 21, 22, 24, 25, 26, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ओके, जे नवीन आहेत त्यांनी कमीच करायचं. राईट, 1 मिनिट जे रेग्युलरली करतायत. राईट, जे रेग्युलर आहेत तेच करू शकतात. राईट, बाकीच्यांना खूप धाप लागते आफ्टर 30-40 सेकंड्स. राईट, व्हेरी गुड. चला नेक्स्ट सेट आहे स्किपिंग. ओके, स्किपिंग करायचे आहे. तिसरा सेट आहे स्किपिंग. ज्यांना जमते स्किपिंग त्यांनी करायचं आहे, ज्यांना जमत नाही त्यांनी पुढे मागे वॉक करत करायचंय. राईट, या प्रकारे. ओके, ज्यांना जमते त्यांनी जम्प. ओके, चला स्टार्ट करा. व्हेरी गुड, खूप छान. सायनी करायचं आहे. व्हेरी गुड, स्किपिंग करायची आहे. कम ऑन. 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. लक्षात ठेवा काउंटिंग हे स्टार्टच राहते, थांबू शकत नाही. ओके, 38,
39, 40, 41, 43, 44, 46, 47, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. चला व्हेरी गुड. नेक्स्ट सेट आहे ते आहे बर्पीस राईट. कमॉन फास्ट. बर्पीस जसं सांगितलं होतं बर्पीस करायला अगोदर त्याच प्रकारे करायचे राईट. ज्यांना जसं जमतंय जसं कन्व्हिनियंट मोड आहे त्या प्रकारे. चला सुरू करा, थांबायचं नाही बिलकुल. चला व्हेरी गुड. खूप छान. व्हेरी व्हेरी गुड. चला मी रेपिटेशन काउंट करत होतो राईट. 6, 7, 8. ज्यांना हे पण मोमेंट जमत नाही त्यांनी फक्त फीट टचेस करू शकतात राईट. 1, 2 या प्रकारे. 3, 4, 5, 6, 7. ओके या प्रकारे. चला खूप छान. व्हेरी गुड. चला लास्ट 5 रेपिटेशन्स. कम ऑन. व्हेरी गुड. 1, 2, 3, 4, 5, 6. व्हेरी गुड. खूप छान. चला नेक्स्ट सेट आहे ते आहे लेग रेजेस राईट. सगळ्यांनी लेग रेजेस स्टार्ट करायचं आहे लगेच विदाउट वेस्टिंग एनी टाइम. ओके या प्रकारे सहज झोपायचं आहे. ओके कमरेच्या थोडस खाली हँड्स. ओके पाय सरळ. ओके आता मी असे पाय ठेवले थोडेसे स्लाइटली नी बेंड ठेवलेत. ओके मान थोडस वरती. ज्यांना मान वरती करता येत नाही त्रास होतो त्यांनी जमिनीवरती ठेवायचं मान. ओके नो इश्यू. ओके ज्या प्रकारे पूर्ण वरती घ्यायचं बघू शकता. पूर्ण वरती आल्यावर तोंडाद्वारे श्वास सोडला मी. खाली येताना नाकाद्वारे श्वास घेतला. परत पूर्ण वरती आला तोंडाद्वारे श्वास सोडला. परत खाली नाकाद्वारे श्वास घेतला. राईट व्हेरी गुड. सगळ्यांनी करायचं. चला खूप छान. ओके मी काउंट करतोय राईट. चला लवकर फास्ट. व्हेरी गुड. 11, 12, 13, 14, 15, 18, 20, 21, 22, 23, 26, 27, 31,
32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ओके, व्हेरी गुड. चला नेक्स्ट आहे आपला रुशियन ट्विस्ट. ओके, 6वा सेट आहे रुशियन ट्विस्ट. ओके, बसून करायचं आहे. कम ऑन फास्ट. पायावरती पेन. ओके, राईट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. चला सगळ्यांनी करायला लागायचं आहे. व्हेरी गुड. 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 43, 44, 46, 47, 48, 49, 50, 51. चला सगळ्यांनी करत राहायचं आहे. 55, 56, 57, 58, 59, 60. व्हेरी गुड. चला, तर नेक्स्ट सेट आहे तो आहे प्लँक. ओके, प्लँक करायचं आहे. व्हेरी गुड. खूप छान. ओके, प्लँक. जमिनीवरती पोझिशन घ्यायची आहे, राईट. सरळ. ओके, चला. होल्ड करायचं आहे या पोझिशन मध्ये. ओके, स्ट्रेट. सगळ्यांनी करायचे आहे. व्हेरी गुड. खूप छान. चला होल्ड करा. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. लास्ट 20 सेकंड. व्हेरी गुड. खूप छान.
ओके, व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. सगळ्यांनी बसायचं आहे. चला लगेच फास्ट. ओके. ओके, खूप छान. चला, तर एक छोटीशी ऍक्टिव्हिटी एक सांगणार आहे तुम्हाला आणि काही आपण डिस्कशन करणार आहे. राईट. सगळ्यात अगोदरचं आहे. ओके, एक सिंपल आपण एक्झाम्पल घेणार आहोत. राईट. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, माझं वजन कधी कमी होतो आणि कधी कमी होणार आहे. राईट. तर सिंपल गोष्ट आहे. इथे आपण 100 कॉइन्स ठेवले आणि इकडे आपण 10,000 कॉइन्स ठेवले. ओके, एक एक रुपयाचे. इकडे 100 कॉइन्स ठेवले, इकडे 10,000 ठेवले. राईट. तर कंडिशन आहे की मला रोज एक एक कॉइन काढायचा आहे. राईट. तर 100 कॉइन्स काढण्यासाठी आणि 10,000 कॉइन काढण्यासाठी किती दिवस लागणार आहेत? येस, एनीवन? 100ला कमी दिवस, 10,000ला जास्त दिवस लागणार. येस, व्हेरी गुड. शीतल मॅमनी बोललंय, बघू शकता. कॉन्फिडेंटली बोललंय. ओके, आता हे नवीन जॉईन झाले आहेत आणि बाकीचे अजून जुने आहेत तरी विचार करतात. राईट. हे फरक आहे. राईट. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉन्फिडन्स जास्त असला पाहिजे. ओके, अंडर कॉन्फिडंट तेच असतात की विचार करतात बोलण्यासाठी, की बोलू का नको, काय मला बोलल्यावर काय करतील, पकडून घेऊन जातील का. राईट. असं मे बी वाटतं. राईट, तसं नाहीये बिलकुल. ओके, 100ला 100 दिवस, 10,000ला 10,000 दिवस लागणार आहेत. ओके, तर हे पेशन्सचा गेम आहे. राईट. म्हणजे याच्यावरनच कळालं असेल, ज्यांचा फॅट जास्त आहे त्यांना वेळ जास्त लागणार आहे, ज्यांचा कमी आहे त्यांना वेळ कमी लागणार आहे. राईट. पण हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. समजा 100 कॉइन्स वाल्याने आणि 10,000 कॉइन्स वाल्यांनी. ओके, 10,000 कॉइन्स वाल्याने काय केलं, डेली एक काढतच गेले. ओके, त्यांचे जितके दिवस आहेत तितकं काढतच गेले. आणि 100 वाल्या कॉइन्स वाल्याने काय केलं, की पहिले 10 दिवस एक एक कॉइन कमी केले. 10 दिवस झाले का, 6 महिने गॅप पाडलं प्रत्येक कॉइन काढण्यासाठी. मग कोणाला जास्त दिवस लागणार आहे? एकदा 6 महिने गॅप केलं, एकदा 1 वर्ष गॅप केलं, एकदा 1.5 वर्ष गॅप केलं आणि एक कॉइन काढलं. परत एवढं गॅप केलं, एक कॉइन काढलं. म्हणजेच काय आहे की जेव्हा आपण वर्कआउट करतो, ऍक्टिव्हिटी करतो, रेग्युलरिटी पाहिजे. राईट. असं बिलकुल चालणार नाही की आम्ही काहीतरी बाहेरचं खातो, आज आम्हाला बाहेर जावं लागलं मग मला खावं लागलं. ओके, बरोबर आहे, तुम्हाला बाहेर जावं लागलं, खावं लागलं, सगळी गोष्ट मान्य आहे. राईट. पण आपल्याकडे असली कुठली मशीन नाहीये की बाबा चला आज तुम्ही इतकं खाल्लं ना, ठीक आहे, आता तितकं सगळं पण काढून घेऊयात. अशी कुठली मशीन आहे का? नाहीये. तर ते कधी कसं बंद करायचं आहे? एक्सरसाइज करूनच बंद करायचं आहे. ओके. आणि मला हे कळत नाहीये, वारंवार मी खूप वेळा सांगतो. राईट. बरेच जण काय करतात, रेग्युलरिटी मेंटेन ठेवत नाहीयेत. राईट. बरेच जण आहेत इकडे. ओके, असे प्राची मॅम आहेत. ओके, लक्षात ठेवायचं आहे, रेग्युलरिटी मेंटेन ठेवायचं आहे, गॅप पडू देऊ नका. ओके, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे पण लक्षात ठेवा. अजून मे बी असतील बरेच. राईट. एक गोष्ट आहे. ओके, तर एक छोटासा डिस्कस. साबळे सर, माईक ऑन आहे. ओके. येस, व्हेरी गुड. माईक ऑन आहे ना साबळे सर? माईक ऑन करा, ऑफ झालाय. ओके, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. राईट. तुम्हाला जॉईन करून सर किती महिने झालेले आहेत? आता 8 महिने पूर्ण. 8 महिने पूर्ण होते. राईट. 4 तारखेला. 4 तारखेला. व्हेरी गुड. सरांना तारीख सुद्धा माहित आहे. ओके, ह्याच्या अगोदर तुम्ही एवढं ऍक्टिव्ह राहिलात का अगोदर, 8 महिने अगोदर? हो. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लास जॉईन नाही केला होता तेवढं ऍक्टिव्ह वगैरे ऍक्टिव्हनेस असं डेली होता का तुम्ही?
म्हणजे मला व्यायामला ऍक्टिव्ह नव्हतो मी असायचा. व्यायाम नाही ठेवला होता. क्लास जॉईन हा ठीक आहे, काय क्लास केला जॉईन होता तुम्ही? केल्यापासून नंतर हा हॅलो हा, बाहेर काय केला होता तुम्ही? लय प्रोडक्ट घेतले होते. हम्म. मला प्रोडक्ट दाखवू का 2 मिनिट थांबा. ओके. सरांनी प्रोडक्ट घेऊन ठेवले होते, राईट? व्हेरी गुड. जर पहिले प्रोडक्ट घेतलं होतं मी, हा बाई हो का? ठीक आहे. हे 2000 रुपयाचं आहे प्रोडक्ट. ओके. ओके. हे नंतर एक घेतलं होतं मी लेमनचं. ठीक आहे, व्हेरी गुड. ओके, बऱ्याच जणांना अडचणी काय होते माहितीये का? रेग्युलरिटी मेंटेन ठेवत नाहीये. ओके, त्यामुळे त्यांना रिझल्ट मिळत नाही. आणि त्यांना काय वाटतंय, नाही माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे, मला काहीतरी घ्यावं लागेल, कुठलं तर औषध घ्यावं लागेल. ओके, ते औषध घेतल्याशिवाय मला फरक पडणार नाही असं वाटतं, राईट? ओके, तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगेन आणि आता पण हेच सांगेन, राईट? की कन्सिस्टन्सी जितकं असते, तुम्ही एक वेळेस इतक्या लेवलला पुढे जाल, तुम्हाला सुद्धा कळणार नाही किंवा मी असं होतो का, राईट? चेंजेस खूपच असतात. मी स्वतः वर्कआउट केलाय आणि मला पण वाटलंय की अगोदरपेक्षा आणि आतापेक्षा खूप फरक आहे, राईट? स्ट्रेंथ वाढते, सगळं वाढतं, राईट? ठीक आहे. आणि सर मला सांगा, तुम्ही बाहेरचं काही खाल्लात का 8 महिन्यामध्ये? नाही नाही नाही. बघा, कुठेतरी मला खाल्ला असाल लग्नामध्ये वगैरे गेल्यावर, मेसेज करून मी आता गुलाबजामुन खातो किंवा जिलेबी आहे, जिलेबी थोडं खाऊन घेतो, असं कुठं केलं असेल मे बी? लग्नामध्ये मी कधीच स्वीट नाही खाल्लं कधी. राईस वगैरे खातो फक्त गेल्या बाहेर केव्हा खावाच लागतंय ना. ओके. बघा, गोड बंद केलं होतं, राईट? बरेच जण काय करतात माहितीये का, कारण देतात, खूप छान कारण असतं. तर आता इथे लग्नाला आलो तर मी काय करावं, आता जे मिळेल ते खावं तर लागेल ना, आता मी काय करू, राईट? असं असतात. तर याच्यामध्ये ना ओके. येस, बोला. माझे नातेवाईक माझे मित्रमंडळी मला यात मदत केली भरपूर. मला कोणी आग्रह करीत नाही जास्त. बघा, ठीक नातेवाईक आहे. येस, सगळेजण यांना म्हणतात की तुम्ही खावा, आग्रह करतात खावा, वजन वाढवून घ्या. पण वजन कमी करताना कोणी येत नाही विचारायला, राईट? फक्त सांगतात वजन किती वाढलंय, अरे तुमचं पोट किती पुढं आलंय, इतकं पुढं पोट आलं का, असं म्हणतात. खूप छान वाटतं ना जेव्हा असं कोणी म्हणतं की बाबा पोट किती पुढं आलंय, एकदम लाडाने म्हणतात, राईट? आणि बऱ्याच जणांना काय वाटतं की बाबा खरंच, आणि मी हे रिअलाइज केलंय, ज्यांना असं म्हणतो ना आपण, त्यांना खूप वाईट वाटतं की बाबा पोट माझं पुढं आलंय, मी व्यायाम केलं पाहिजे, हे केलं पाहिजे. मग ते म्हटल्यानंतर ना त्यांच्या माइंडमध्ये काय रिअलाइज होतं त्यांना की बाबा आता काही करून 1 महिन्यामध्ये कमी झालं पाहिजे. ओके, बऱ्याच जणांचा हे प्रश्न असतं. पण रेग्युलर करताना त्यांना माहित नसतं की बाबा रेग्युलर करावं लागतं, हे करावं लागतं. ओके. आणि सर मला सांगा, ऍक्टिव्हिटी तुम्हाला वॉकिंगची दिली आहे, तुम्ही किती दिवस सोडलात ऍक्टिव्हिटी करायचं 8 महिन्यामध्ये? किती दिवस आठ बुडला असेल, महिन्यामध्ये मला खरं खरं सांगा. एक 10 ते 15 दिवस चुकले असेल माझ्यावर. 10-15 दिवस. 10 ते 15 दिवस. ठीक आहे, व्हेरी गुड. हो म्हणजे तुम्ही स्वतःपासून ऍक्टिव्हिटी करताय, जितकं दिलं तुम्हाला वॉकिंग भर तुम्ही चालताय, राईट? आणि व्हिडिओज पण तुमचे येतात, अपडेट राहतात. आणि सगळ्यांना माझा मला मुलगा हेच मेसेज द्यायचा आहे. येस सर, बोला. हो सर. मुलगा आहे ना माझा. हम्म. व्हिडिओ बनवतो येतो. हा हा हा, सोबत ते पण येतात का? ठीक आहे, व्हेरी गुड. म्हणजे बघा, इतकी डिसिप्लिन आहे की 8 महिन्यामध्ये 240 ते 45 दिवसामध्ये फक्त 10 ते 15 दिवस बोललं असेल असं म्हणलंय सरांनी. ओके. आणि यांनी ऍक्टिव्हिटी पण अपडेट करतात. बरेच जण आहेत ऍक्टिव्हिटी अपडेट करत नाहीयेत की काय ऍक्टिव्हिटी आपण करतो, कसं ऍक्टिव्हिटी करतो, राईट? म्हणजेच यांनी किती वॉकिंग ऍक्टिव्हिटी केली असेल स्वतःनी. आणि आपल्या क्लासमध्ये बरेच जण आहेत की ते वॉकिंगच करत नाहीत. ओके. महिन्यामध्ये खूप झालं, 10 ते 15 दिवस मे बी केले असतील, आणि काय म्हणतात महिना झाल्यावर, माझं वजनच कमी झालं नाही की मी काय करू. ओके. आता काय करायची गोष्ट नाहीये. ओके, विचार करण्याची गोष्ट आहे की आपण किती ऍक्टिव्हिटी केलेली आहे, सांगितलेलं ऍक्टिव्हिटी पूर्ण केलं आहे का, स्वतःला वेळ दिला आहे का. आणि बरेच जण काय करतात माहितीये का, रेग्युलर जॉईन करण्याचं ऍक्टिंग करतात आणि थोड्या दिवसाने काय करतात, जॉईनच होत नाहीत. आणि मी त्यांना मेसेज केला ना,
रिप्लाय करत नाहीत हॅलो सर. आणि नंतर ना ते कधीच रिप्लाय करत नाहीत. का करत नाहीत? कारण त्यांना माहित असतं मी ऑलरेडी एकदा त्यांना मेसेज केला होता, त्यांनी वेळेवरती उत्तर दिला नाही, त्यामुळे ते परत नंतर ना कम्युनिकेशन करण्यासाठी भितात. राईट. येस सोनाली मॅम बोला. हॅलो सर. येस बोला. गुड मॉर्निंग सर. गुड हॅलो मॉर्निंग बोला. आवाज येतोय? येतोय मॅम, येतोय सर क्लिअरली. मी म्हणजे मला 3 महिने झाले 22 तारखेला जॉईनिंग होऊन, पण मी 15 दिवस त्यातलं केलंच नव्हतं वर्कआउट. तरी सुद्धा माझं वजन 5 किलोनी कमी झालं. व्हेरी गुड. ओके. मॅमचा पण आहे रेग्युलरिटी. ओके, बघू शकता तुम्ही वेट लॉसच्या ग्रुपमध्ये पण बघू शकता, बरेच वेळी अपडेट करतात रेग्युलरली. ओके, खूप छान. ओके. नाही आणि सर, साबळे सर बाकीचे मला म्हणतात सांगा. ना की वेट तुम्ही येस बोला. नाही, बाकीचे म्हणतात ना की वेट कमी होत नाही, पण मला अनुभव आहे. मी म्हणजे वर्कआउटला रेग्युलर नाही, 15 दिवस मी केलंच नव्हतं, तरी सुद्धा माझं वजन 5 किलोनी कमी. व्हेरी गुड. डाएट तुम्ही केला होता, राईट? डाएट पण चीट करू नये. ओके, हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे खूप. ओके, हे पण डाएट लक्षात सर ठेवा. मी म्हणजे 3 वेळेस मी मटण खाल्लं होतं, पण दुपारीच खाल्लेलं, कमी प्रमाणात खाल्लेलं, पण येस खाल्लं येस. होतं मी. चला, आता एक तुम्हाला तरी सुद्धा दुसरी एक माझं गोष्ट वजन 5 सांगतो. किलो कमी झालं. दुसरी एक गोष्ट सांगतो. प्रोडक्ट सप्लिमेंटची एक गोष्ट सांगतो, काय असतं नेमकं. ओके. कंटिन्यू केलं तर होऊन जातं की हर्बल प्रोडक्ट 50,000 रुपये घातले होते. कोण बोलताय मॅम? स्वाती घुले मॅम का? मी स्वाती बोलते. हा. किती? स्वतः माझ्या मामाकडून प्रोडक्ट घेतलं, 50,000 रुपये घातले आणि माझं सुटलं तर आणखीन जास्ती डबल न वेट वाढून गेलं. ठीक आहे. बघा म्हणजे किती झालं होतं वेट कमी केल्यानंतर ना तितकं प्रोडक्ट घेऊन? माझं म्हणजे 3 महिन्यात फक्त 5 किलो वजन कमी झालं आणि हे रेग्युलर केलं तर माझं एका महिन्यातच 5 किलो झालं. पण माझं म्हणजे तब्येतच ठीक नाहीये. तुमचं चालू केलं तेव्हापासून तर जास्ती बंदच पडते, म्हणजे थोडं करते आणि थोडं बंद पडतं असं होतं. राईट. हे थोड्या दिवसासाठीच असणार आहे. आता मे बी तुम्हाला हे इश्यूज होत असतील. राईट. पण हे थोड्या दिवसासाठीच असणार आहे. ओके. आता मी प्रोडक्ट मला रेग्युलर करायचे तुमचे क्लास, म्हणजे येस येस आपण चालू ठेवायचे. ठीक आहे. आता मी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करणार आहे. ओके, ते आहे प्रोडक्टच्या बद्दल तुम्हाला थोडं सांगतो. राईट. आता प्रोडक्ट काय असतो माहित आहे का? त्यामध्ये काय असतं? न्यूट्रिशन असतं. न्यूट्रिशन काय असतं? जेवणात न्यूट्रिशन नसतं का? जेवणामध्ये पण न्यूट्रिशन असतं, त्यामध्ये पण न्यूट्रिशन असतं. राईट. तुम्हाला सांगतो, तुम्ही जे प्रोडक्ट घेत असाल, राईट, आता जसं सांगितलं मॅडमने जे प्रोडक्ट घेत आहेत, ओके, ते प्रोडक्टचा एक स्कूप घ्या किंवा त्याच्याऐवजी तुम्ही 5 अंडी खावा व्हाईट, किंवा 50 ग्राम्स ऑफ बॉइल्ड चिकन खावा किंवा फिश खावा. हे त्याच्या कम्पॅरेटिव्हली कितीतरी बेटर आहे. राईट. तितकं जास्त अमाऊंट ऑफ प्रोटीन तुम्हाला तिथं भेटतो, जितकं त्या सप्लिमेंटमध्ये भेटत नाही. सप्लिमेंटचं काय आहे इशू? स्ट्रॅटेजी काय आहे की तुमचं जेवण हे कट करून टाकतात पूर्ण. ओके. आता मला सांगा, समजा मी आता एक एक्सपेरिमेंट करू शकतो. राईट. काय करू शकतो की चला तुम्ही आता सकाळी उठा, एक स्कूप प्रोटीन सप्लिमेंट घ्या. ओके. आणि काय असेल ते हलका नाश्ता करा. जेवणात अर्धीच भाकर खावा आणि रात्री जेवू नका. सप्लिमेंटचा प्रोडक्ट घ्या आणि झोपून जावा. हे सगळ्यांना सूट होणार नाहीये. ओके. काही जणांना चक्कर येते, काही जण आजारी पडतात आणि यातून हार्डली तुम्हाला खूप झालं 600 ते 800 कॅलरीज इतकंच तुम्हाला त्यामध्ये भेटणार आहे. मग ऑब्व्हियसली तुमचं पूर्ण जेवणच कमी केल्यानंतर ना तुमच्या सर बॉडीतून मी काय लिव्ह होणार करू आहे? शकते का? येस बोला. सॉरी सर, मी लिव्ह करू शकते का? हा चालेल मॅम, काही मुलांना इश्यू स्कूलला नाही. ओके मॅम, ओके चालेल, नो इश्यू. ओके. ज्यांना लिव्ह करायचं आहे ते लिव्ह करू शकतात. ओके, काही अडचण नाही हॅलो सर. आहे. ओके. हॅलो. येस बोला. हॅलो सर. येस बोला बोला. सर ते सगळ्यांनी प्रोडक्ट सूट होत आहे असं नाही सर. एक पिलीवचं आहे, एक व्यक्ती म्हणजे लेडीज आहे ती. तिनं ते हर्बल खाल्लं आणि वजन कमी झालं 2-3 महिन्यात पूर्ण. हम्म. ती परत शॉक मध्येच गेली, ती उठून चालू शकत नाही, असं ते हे होतंय. म्हणजे काय म्हणतात ते, असं ती विकनेस येतो. चालायला लागली ना पूर्ण असं शरीर हालतंय तिचं. तर तुम्हाला काय सांगितलं की इतके कॅलरीज कमी करून टाकतात
की त्यातनं काय होणार आहे, आपलं फॅट लॉस तर होणारच होणार आहे, पण आपण अशक्त पण खूप पडतो लवकर. आणि त्यातनं काय होतं की बॉडी एकदम श्रिंक होते लगेच, सडन कमी होते, आणि आपली स्ट्रेंथ पण कमी होते, त्यामध्ये मसल मॉस पण खूप लॉस होतो. का? त्याचं रिझनच आहे. त्यांचा कसा असतो गोल, की कोणी येऊ दे आपल्याकडे, लगे महिना 2-3 महिन्यामध्ये त्यांनी थांबल्यानंतर ना जो काटा आहे तो कमी दिसला पाहिजे. कधी त्यांचं असं घेणं देणं नसतं की बाबा ते कधी तुम्हाला हे डिस्कस करतात का बाबा किती तुमची स्ट्रेंथ वाढलेली आहे, तुम्ही अगोदरपेक्षा काय मुवमेंट करत आहात, तुमच्या बॉडीमध्ये काय शेपमध्ये चेंजेस झाले आहेत, तुम्ही मेजरमेंट घेतलात का, राईट. फक्त दाखवतात, काय दाखवतात की फॅट पर्सेंटेज किती कमी झाला आहे, राईट. तुम्ही बघू शकता, मेजरमेंट करा, बॉडी अनालिसिस करा, तुमचा नॉर्मल हाईटनुसार 18 ते 20% किंवा 22% किंवा 22 ते 24% तुमचा फॅट पाहिजे. तुमचा 38% होता अगोदर, आता 30% झाला. व्हेरी गुड, 8% कमी झाला, राईट. या प्रकारे असतं. आणि तेच सेम थिंग आपण काय करतोय, आहारामधून करतो, राईट. त्यामध्ये इतके इतके कॅलरीज सेट केलेले आहेत. आहारामध्ये जे सेट केलेले आहेत ते प्रमाणामध्ये आहेत, एकदम डाऊन केलेलं नाहीये, राईट, की जेणेकरून कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. ओके.